जय महाराष्ट्र. तर आज आपण डायरेक्ट मोठा ब्लॉग सुरू करतोय. जस्ट डेली ब्लॉगिंगचा खूप दिवसापासून केला नव्हता. म्हणजे असे फंक्शन राहिला तेव्हाच करत होतो. आणि आज कधी स्पेशल आपला ब्लॉग म्हणजे जिम वगैरेला चाललो आता आम्ही. आता सगळ्यात पहिले घेऊन घेऊ थोडीशी ब्लॅक कॉफी. आम्ही वर्कआउट वगैरे तर आम्ही दोघीजण खूप करतोय. फक्त थोडीशी कन्सिस्टन्सी आमची कमी होत जाते. ती इम्पॉर्टंट आम्हाला आता ती हे करायची आहे. तर चला आता जाऊया वर्कआउटला वगैरे. आणि आज काय वर्कआउट वगैरे करतो पूर्णपणे दाखवतो तुम्हाला. तर चलो. पसार बघा आमचं पसार. बॅचलर लाईफ चालू म्हणजे फुल बॅचलर लाईफ. काय करणार. चला लेट्स गो. फायनल जिममध्ये येऊन गेलो तर फटाफट जाऊया जिमला. आता हे बघा आपली बॉडी वगैरे काही नाही, सगळीकडनं फॅटच बाहेर आहे. पण लोकांना चेंज करूया. चलो इथे ऑलरेडी अँड लेट्स गो. आज वेट करते हम. तर आजचं वेट आहे आपलं 85,250. हे टोटल वेट आहे आपलं काहीतरी 84.100 समथिंग. चालू आहे आपल्या इथे जोमचा बॅकचा वर्कआउट डन. आज करूया बॅक अँड बायसेप. दादा फुल जोरात. वर्कआउट आता डन होऊन गेला. मग आता बॅक अँड बायसेपचा वर्कआउट केला आहे. तर लेट्स गो. चला जाऊ. तो भाई लोग आज भाई का बहुत तगड़ा बैक का वर्कआउट हुआ है. डू सब्सक्राइब, लाइक करो, फॉलो करो, शेयर करो उसका भाई का वीडियो. चलो जिम तो हो गई भाई, लेकिन जिम के बाद इम्पोर्टेंट है अपना प्रोटीन. तो प्रोटीन के लिए अपने तो अब हम घर पे तो नहीं रहते तो बना के मिलेगा. तो सबसे ईजीएस्ट रहता है अपने के लिए एग्स. तो अभी लेते एग्स की तरफ. चलो अंडे वगैरे घेऊया. आता घेऊया प्रोटीन आणि त्यानंतर एक प्रोटीन बार. असं प्रोटीन आम्ही पुरं करतो कारण की बाई प्रोटीन इम्पॉर्टंट आहे शरीरासाठी. जर वर्कआउट करता येतं, नाहीतर गोष्ट वेगळी होऊ शकते. म्हणजे तुमचा तेवढं वर्कआउट करता येईल तेवढं प्रोटीनच घेत नाही तर तुमचे मसल लॉस वगैरे त्या गोष्टी होतील. म्हणून प्रोटीन इम्पॉर्टंट आहे. तर आता पटापट प्रोटीन घेऊ, त्यानंतर काहीतरी नाश्ता करू, हेल्दी नाश्ता करू काहीतरी, आणि मग ऑफिसला जायची तयारी आणि जेवण. चल त्या शोधात आम्ही उंगलड्या PGला मस्त की इडली होती. जस्ट आता मी माझा व्हिडिओ पाहत होतो भावानं पूर्णपणे. काय हे बघा हे भावा नाही तर व्हिडिओ चालले महाराजचे. आणि मी पाहिले की जे माझे जुने व्हिडिओ होते भावा, त्या जुन्या व्हिडिओमध्ये मी एकटा, मला काय कोणाची गरज नाही काही नाही एकटा निघायचो कुठे बी डायरेक्ट सायकलिंग करण्यासाठी. लिटरली 20-20, 40-40 किलोमीटर सायकलिंग करायचो. हेल्थ बी एकदम भारी, वेट व्यवस्थित, सगळ्या गोष्टी परफेक्ट होत्या. मला एकटा मी टाईम इतका एन्जॉय करायचा हो. मी माझं काय सांगू तुम्हाला, एक नंबर. आता मी तसा करतो आपण, पण तरी आता एक मी होऊन गेलं, कुठे जायचं नाही, आळशी होऊन गेलं खूप साऱ्या गोष्टी. आणि बघा माझी मी तर दिसत असेल बघा पूर्णपणे किती व्यवस्थित होती बॉडी. जास्त हे नाही, पूर्णपणे मेंटेन होती भावांना. आता परत तशीच गोष्ट आणायची आहे. आणि त्यासाठी आपण सुरुवात करणार आहे मोठ्या ब्लॉगची. ही लोक म्हणे आता मोठ्या ब्लॉगचं फॅट चाललं गेलं, लोक छोटे ब्लॉग पाहता. तर नाही भावांना, आपण आता मोठ्या ब्लॉगचं फॅट परत आणून तर असा विषय ते बघा पूर्णपणे. तर काय नाही, वर्कआउट वगैरे झाला, नाश्ता झाला आहे. आता बघू दुपारच्या जेवायचा काय विषय आहे. त्यानंतर ऑफिसला वगैरे. ऑफिसला तर मी शूट करणार नाही, काही एकदा अलोनी वगैरे डायरेक्ट संध्याकाळ तेव्हा शूट होईल असा सीन आहे. तो लेट्स गो. तर भावना जस्ट आत्ता आपण जे अंडे आणले सकाळी ते टाकले बॉईल करण्यासाठी. आता 2 अंडे होऊन जातील. दोघी अंड्यांमधनं आपल्याकडे होईल 12 ग्राम प्रोटीन. एक स्कूप आपण घेतला होता वे प्रोटीनचा, त्यात भेटून जाईल आपल्याला 24 ग्रॅम प्रोटीन. 12 आणि 24 झालं तुमचं आता 36 ग्रॅम प्रोटीन. आणि जो बार खाल्ला त्यात होता 4 ग्रॅम. 40 ग्रॅमचा आज होऊन गेलेलं आहे. मला माझ्या वेट लॉसच्या जर्नीनुसार मला कमीत कमी 1700 ते 1800 कॅलरीज खाव्या लागणार आहे. त्यात कार्ब्स कमी आणि प्रोटीन जास्त पाहिजे. बट आपण बॅचलर लोक करे किती भाई, घरी राहू, घरी गोष्ट वेगळी. बॅचलर तर बॅचलर, आणि आमचे पगार बी एवढे नाही की आम्ही पुरा प्रोटीन इंटेक म्हणजे दिवसाला 200 ते 200 रुपये घालू शकू भावना, असा विषय. आता काय ज्यामध्ये होतं आहे करे किती भाई, ज्यात होतं आहे त्यात आम्ही करतो आहे. 40 ते 50 ग्रॅम प्रोटीन आम्ही दिवसाला मी तरी घ्यायचा प्रयत्न करतो आहे. आता असं ठरलेलं आहे आमचं की थोडासा आपण नून टाकू, नॉर्मल राईस आणि डन. चलो तर राईस हे डन होऊन जाईल. संध्याकाळी सोयाबीन वगैरे बनवू, सोयाबीनच्या भाजी वगैरे, नुसते सोयाबीन वगैरे, त्यातही आपल्याला भेटून जाईल नॉर्मल प्रोटीन. तर असा राहील विषय भावानं. काही रात्री जास्त राईस खायचा नाही, काही त्यात होतं फॅटमध्ये पण कन्वर्टन वगैरे अशी कन्वर्ट होतं ती गोष्ट. काही आपण
जेवल्यानंतर रात्री काही जात नाही कुठे फिरायला. तर चला बनवूया आता फटाफट थोडासा राईस. मस्त भावाने तर तांदूळाचे भिजून घेतले आपण, असा विषय. तांदूळ याच्यासाठी की आपण आता रोटी अवॉइड करतोय खाण्यासाठी, आणि आत्ता जस्ट रात्री आम्ही काहीच भिजवलं नाही, त्यामुळे आता हा पर्याय नाही. तर आज काही ते आपण भिजू नक्की, त्याने उद्या आपल्याला जी भाजी वगैरे किंवा कोणती गोष्ट करता येईल असं ते आपण भाकरीसोबत खाऊ. पोळी आपल्याला आता म्हणजे 3 पोळ्या खायला असेल ना तर एकच खायची, अवॉइडच करायची अशी मोस्ट ऑफ. असा विषय. फटाफट बनवूया आता खिचडी. बाई बॅचलर लाईफचे बी ब्लॉग्स बघा आता तुम्ही, जिंदगीत खूप झालं आता फक्त बॅचलर लाईफचेच ब्लॉग बघा तुम्ही, कशा पद्धतीने आम्ही राहतो भावांनो. हे बघा आमचे कपडे, लॅपटॉप, ही गोष्टी, आणि हे बघा आमचं किचन, आणि हे बघा आमच्या खिचडी. तर असा विषय आहे भावांनो. तो चाल इकडे उघडताय अंडे, तर असा विषय हा आहे. हे गाईज हे देखो, आता इथं आपले बॉईल अंडे, थोडा राईस, सॉलिड असं आपल्या दुपारचं जेवण आहे. देखो गाइस ये अपनी इधर फूल यहाँ पे है कंपनी. सगळं तुम्हाला बॅचलर लाईफ दाखवतोय भावांनो. त्यात अजून एक स्ट्रगल ॲड करतो. आत्ता जस्ट ऑफिसवरनं वगैरे आलो, आणि अजून एक स्ट्रगल म्हणजे पाणी आणायचं. भाव आमची इथं भेटत नाही प्यायचं पाणी, ते जावं लागतं आपल्याला याच्यावर. तिथं ROचे फिल्टर आहे, तिथून भरायचं आणि यायचं. तर अशी गोष्ट आहे भावांनी. चला जेव्हा इथं आहे सोयाबीन, म्हणजे इथे सोयाबीन्स वगैरे इझी टू मेक आहे आपल्याला, त्यासाठी आपण ते बनवतो गोष्टी. आणि भाई इकडे चालू सोयाबीन भाजी बनवतात. सोयाबीन खाऊ भाजी खाऊ डेंट सॉकेट असा विषय बाबा. काय करणार बॅचलर नाही. हे बघा एकदम इंडक्शनवर असं घुमाळत बसो, असा विषय बाबा आमचा. तर भावना असा माझा आजचा पूर्णपणे ब्लॉग होता. जर तुम्हाला हा ब्लॉग एन्जॉय असेल तर लाईक तर कराच तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की खूप दिवस झाले होते असा ब्लॉग मी काढला नाही डेली. तो मी आत्ता काढला भावांनो, म्हणजे मला घाबरत होतो मी कुठेतरी, पण आता मी तो काढला, आलो, गोष्टी झाल्या. तर असा विषय. आता आपण मनावर घेतले वेट लॉस वगैरे सगळ्या गोष्टी, त्यांचं एक परफेक्ट बॉडी, आपल्याला काय बॉडी बिल्डिंग काही नाही, पण एक परफेक्ट दिसायला पाहिजे त्यासाठी. तर आता आपण करूया त्या गोष्टीच्या पुढे जाऊया, जसं जाऊया. तर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि जसे नवीन ब्लॉग पाहिजे असणार तर प्लीज सबस्क्राईब करा. चलो.